बदलापूरमध्ये बिस्किटमध्ये आळ्या आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। बेलवली परिसरात हा प्रकार उघडकीस आला। एका नामांकित कंपनीच्या बिस्किटमध्ये आळ्या आढळल्याने बिस्किट खरेदी नेमकं कोणाच्या भरवशावर करायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे। बदलापूरच्या बेलवली परिसरातील राधा सुपर मार्केटमधून कृष्णा गोस्वामी यांनी ब्रिटानिया कंपनीच्या गुड डे आणि मारीगोल्ड बिस्किटची खरेदी केली होती। रविवारी दुपारी त्यांनी ती खरेदी केली होती। सोमवारी सकाळी शाळेत जाताना त्यांच्या 14 वर्षाच्या मुलीने पुड्यातील 4 बिस्किटं खाल्ली आणि शाळेत गेली। त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांच्या दुसऱ्या मुलीला बिस्किट खाण्यासाठी देताना गोस्वामी यांचा हा प्रकार लक्षात आला। गुड डे आणि मारीगोल्ड या दोन्ही बिस्किटमध्ये आळ्या आढळून आल्या। त्यामुळे घाबरलेल्या गोस्वामी यांनी दुकान मालकाकडे धाव घेतली। त्याला जाब विचारलं असता दुकान मालकाने एजन्सी आणि कंपनीवर जबाबदारी ढकलली असा आरोप गोस्वामी यांनी केला। तर याबाबत दुकान मालकाला विचारलं असता त्याने देखील बिस्किटची एक्सपायरी डेट अजून 4 महिने बाकी आहे, त्यामुळे ही जबाबदारी माझी नाही असं सांगून त्यांनी ही जबाबदारी झटकली। ॲक्च्युली दुपारी माझ्या मुलीने बिस्किटं मागवलेली सकाळसाठी, तर मी ती बिस्किटं यांच्याकडनं दुपारी घेऊन गेलो आणि सकाळी मोठ्या मुलीने काय केलं, ती लवकर शाळेत जाते म्हणून तिने बिस्किटं खाल्ली, तर तिला ते लक्षात आलं नाही। तिने सकाळच्या याच्यात ती पटकन 4 बिस्किटं खाल्ली आणि नंतर मग 12 वाजता माझी छोटी मुलगी जाते, तिने मला बोलली, पप्पा मला इडली आणि 2 बिस्किटं द्या खायला टिफिनमध्ये। ते टिफिनमध्ये बिस्किटं द्यायला गेलो, त्यात खूप आळ्या निघाल्या आणि ते आळ्या बघून मग मी मुलीला विचारलं, तू पहिले खाल्लं का? ती बोलते मी आता नाही पहिले खाल्लं, पण दीदीने खाल्लं बोलते, मोठ्या दीदीने। तर त्याची मोठी मुलगी खाऊन गेलेली आहे, तिला जर काय वाईट समजा पॉयझन झालं तर काय करणार त्याला? तर हे मी त्यांना आळ्या यांना दुकानदारांना दाखवायला आलो, बरं तुम्ही ते कमी कमी बघा, ॲक्शन घ्या। जे कंपनीवाल्यांकडे ढकलतात, कंपनीवाले यांच्याकडे ढकलतात ते, आणि कंपनीवाल्यांची अजून अरेरेवारी, ते बोलतात तुला काय करायचं ते कर बोलतात, आम्हाला काय फरक पडत नाही बोलतात ते। म्हणून मग मी आता या तुम्हाला नगरपालिकेत जाऊन कंप्लेंट दिलेली आहे आणि आता तुम्हालाही बोलून घेतलेलं आहे इथे। हे दोघंही एकामेकांना ढकलून देतात ते सरळ। काय तुमची मागणी असणार? मागणी हीच आहे, कारवाई करायला पाहिजे। एक तर यांच्यावर तरी कारवाई झाली पाहिजे, नाही तर कंपनीवाल्यांकडे तरी झाली पाहिजे। कारण आज माझ्या मुलीवर झालेलं आहे, बाकी आज लहान मुली भरपूर इकडनं घेऊन जातात हे। बाय चान्स कोणाला झालं तर काय करणार आहे? कोण जबाबदारी घेणार आहे? आता हा दुकानवालाही जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि कंपनीवालाही घ्यायला तयार नाही आहे। माझी एकच मागणी आहे, बाबा कोणीतरी कारवाई घेतली पाहिजे आता बस। मेरा कहने का मतलब ये है कि वो कंपनी जब बिस्किट बनाती है, कंपनी का प्रोसीजर के हिसाब से अभी मुझे तो उसके अंदर मालूम पड़ा नहीं। ऑलरेडी बिस्किट की डेट 4था महीना 2025 तक वैलिडिटी है, तो उसका भी मैं भी क्या अंदाज़ उसका समझ सकता हूँ। और बिस्किट कोई ऐसी चीज़ नहीं है कि उसको खोल के दिया जाता है। मैंने आया मेरे पास तो मैं उनको एजेंसी का नंबर दिया, एजेंसी में फ़ोन किया, एजेंसी वाले ने मेरे को साहब का भी नंबर दिया, साहब से भी बात किया, तो साहब बोला कि मैं अभी एरिया में नहीं हूँ, मैं बाद में बताता हूँ। तो उतने में वो कस्टमर सुना और कस्टमर बोलता है कि मैं तो कंप्लेंट करेगा। तभी कंप्लेंट करेगा बोलेगा तो मेरे हाथ की बात है नहीं, मैं भी आगे कुछ सुझाव लूँगा तभी आपको बताऊँगा। आपने एजेंसी वालों से या कंपनी से कुछ बात किया है क्या? मैंने किया बात। क्या बोला उन्होंने? उन्होंने बोला कि कस्टमर को बोलो कि टोल फ्री नंबर बिस्किट पे नंबर है, उसके ऊपर से कंप्लेंट करने के लिए बोलो। तो मैं उनको ये बोला कि एक बार कंपनी में टोल फ्री नंबर से आप कंप्लेंट करके देखो क्या बोलता है। अगर उससे भी कुछ सॉल्यूशन नहीं निकलेगा तो एजेंसी का नंबर है, मेरे पास कोई 2 नंबर का माल आता नहीं है। एजेंसी का बाकायदा हर हफ्ते माल आता है, हर हफ्ते का बिल मेरे पास है, लाइसेंस भी है, गुमास्ता भी है, जीएसटी भी है, सब ओके, नो प्रॉब्लम। और मैंने कोई डेट गया हुआ माल कस्टमर को नहीं दिया है, फ्रेश डेट है, उसको और भी 5 महीना बाकी है, पर उसके बावजूद भी उसके अंदर फंगस निकला तो मेरी जवाबदारी नहीं है। हाँ, मैं कस्टमर का सपोर्ट दे सकता हूँ, हकीकत में मैंने देखा कि उसमें फंगस था, कीड़े भी थे। दरम्यान या प्रकरणी कृष्णा गोस्वामी यांनी बदलापूर नगरपालिकेत तक्रार केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। राज्य माझा न्यूज, बदलापूर।